हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप। माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ॲडजस्टमेंटवरती, की जर मला एखादी ॲडजस्टमेंट करायची असते स्पेसिफिकली कोणत्याही ट्रेडमध्ये, तर एक बेसिक अंडरस्टँडिंग काय असली पाहिजे आणि स्पेसिफिकली जो आहे तो इम्पॅक्ट काय असणार आहे माझ्या स्ट्रॅटेजीजवरती जेव्हा आपण मी ॲडजस्टमेंट करतोय। सो आपण इथे बुलिश, बेरिश आणि साइडवेज मार्केटमध्ये दोन्ही मार्केटच्या ज्या आपण ॲडजस्टमेंट आहेत ते आपण बघणार आहोत। ओके, सो जे जनरली स्ट्रॅटेजीसोबत ज्यांना जायला आवडतं किंवा बरेच लोकांचं एक असतं की लॉस होत असेल तर पूर्ण तो लॉस कट करतात, बट बिकॉज ऑफ ॲडजस्टमेंट आपला जो लॉस होणार आहे तो आपण एक पटीने कमी पण करू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर प्रॉफिट असेल तर त्याला आपण मॅक्झिमाइज लेवलवर पण घेऊ शकतो। सो ॲडजस्टमेंटचा तो एक उपयोग आहे। ठीक आहे, सो आपण बघूया इन डिटेल। सिंपल बघा, जास्त जे आहे ते आज आपण थेरॉटिकल कन्सेप्टच बघणार आहोत। ओके, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला ऑप्शन्स आर्किटेक्टवरती थोडंफार आपण बघूया। ओके, सो सिंपल बघा, पहिला जेव्हा आपण ॲडजस्टमेंटबद्दल डिस्कस करू, ठीक आहे, पहिला मॅटर करतं की डेज टू एक्सपायरी किती बाकी आहेत, किती दिवस बाकी आहेत। ओके, सो आपण फार एक्सपायरीपासून हळूहळू नियर बाय एक्सपायरीच्या ॲडजस्टमेंटसोबत येऊया। ओके, सो लेट्स अज्यूम मी फार एक्सपायरी आहे आणि मी अँटिसिपेट करतोय एक बुलिश मोमेंटम। ओके, लेट्स अज्यूम मी फार एक्सपायरी आहे आणि मी अँटिसिपेट करतोय बुलिश मोमेंटम। सो मी काय करणार, मी इथे येणार आणि कॉल बाय करणार। ओके, सपोज मी अँटिसिपेट करतोय की 1000वर मार्केट आहे आणि हा जो प्राइस आहे ती वरती जाऊ शकते, त्यामुळे मी 1000चा कॉल ऑप्शन इथे बाय केला। ओके, नाव जर मार्केटने दुसऱ्या दिवसापासून जर डिरेक्शन द्यायला सुरुवात केली, सो यू कॅन होल्ड इट, आपण ह्याला होल्ड करणार। ओके, जितका मार्केट डिरेक्शन देतोय तितका बेनिफिट आहे। ओके, जर मार्केट डिरेक्शन देतच गेला आय कॅन होल्ड इट, मला ह्याला स्प्रेडची कन्वर्ट करायची गरजच नाही आहे, कारण एक सिंगल कॉल ऑप्शन तुम्हाला खूप चांगला मोमेंटम देऊ शकतो। बट इन अ सेकंड सिनॅरिओ, सपोज जर ह्यामध्ये मार्केटने डिरेक्शन द्यायला थोडा टाईम घेतो, म्हणजे मार्केटने हलकीशी मोमेंटम नाही दिले, जास्त लॉस पण नाही आहे, बट स्टील एक नो प्रॉफिट नो लॉसवर मी खेळतो इथे। ओके, आणि त्याला झाले 2 ते 3 दिवस होऊन गेलेत। आता काय होणार इकडे की तुमचा हळूहळू जो आहे तो थीटाचा इम्पॅक्ट पडायला सुरुवात होणार, राईट, टाइम डिके जो आहे तो बघायला सुरुवात होणार। सो जेव्हा पण तुम्ही एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय करत असाल, जेव्हा पण तुम्ही एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय कराल त्याला तुम्ही टाइम स्टॉप लॉस देऊन जा, की जर 2 ते 3 दिवसात 2 to 3 डेज जर 2 ते 3 दिवसात मोमेंटम नाही आली तर एकतर मी त्या ट्रेडला स्क्वेअर ऑफ करणार, ओके, किंवा स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार। ओके, जर 2-3 दिवसात मोमेंटम नाही आली तर मी काय करणार, एक तर त्या ट्रेडला स्क्वेअर ऑफ करणार किंवा त्याला स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार। लॉजिक इज सिम्पल बघा, 1000वर आहे मार्केट, सपोज इथे मोमेंटम देत नाही, थीटाचा लॉस होतोय, स्क्वेअर ऑफ करा किंवा स्प्रेडमध्ये कन्वर्ट करा। सपोज 1300चा मी कॉल ऑप्शन सेल करणार, राईट। सो इथे सेल केल्यामुळे काय होणार की सपोज जर मार्केटने उद्या जाऊन जरी हलकीशी डिरेक्शन घेतली तर तुम्हाला कॉल ऑप्शन जो बाय केलाय तो पण तुम्हाला एक पैसे बनवून देईल। सोबत जिथे मी इकडे जो आहे जो सेल केलाय ह्याच्या खाली असल्यामुळे मला इथे थीटाचा बेनिफिट पण बघायला मिळते। ओके, कधी आपण करणार, जर मी इकडे 2-3 दिवस किंवा 3-4 दिवस मॅक्झिमम ठेवा, 2-3 चला 4 दिवस मॅक्झिमम ठेवा, ठीक आहे, नाही आलं तर ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार किंवा त्याला जो आहे मी स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार। सो 1300 मी जाऊन विकणार, आउट ऑफ द मनी जाऊन सेल करणार। सो काय होणार, जर मार्केटने जरी उद्या डिरेक्शन घेतली 100-200 पॉईंट, स्टील मी जो 1300 सेल केला आहे तिकडे मला बेनिफिट मिळते थीटाचा। ओके, सो एक बघायला मिळेल। सो आय कॅन होल्ड इट टिल, सपोज मी ह्याला अजून 4 ते 5 दिवस अजून होल्ड केलं, मग टेक्निकली सपोज इथे 4 दिवस इथे 5 दिवसमध्ये टेक्निकली आपण 10-12 दिवस ऑलरेडी इन्व्हेस्ट केले आहेत आणि एक सुट्टी वगैरे जी असेल मध्ये हॉलिडेज वगैरे असतील त्याच्यामध्ये मोजून आपले 12-13 दिवस तर ऑटोमॅटिकली ह्यामध्ये इन्व्हेस्ट झाले। ओके, सो इथे काय होणार, इथे तुम्ही प्रॉफिटेबल असाल ह्या लेवलला। ओके, मेजॉरिटी ऑफ टाइम तुम्हाला सपोज जर इथे मोमेंटम नाही मिळाले, मोठा फॉल जरी आला, स्टील तुमचा लिमिटेड लॉस आहे, कारण बुल कॉल स्प्रेड तुम्ही जनरली इथे बनवला आहे, राईट। सो मार्केट कितीही खाली पडला सो यू नॅट युअर मॅक्झिमम लॉस आणि तुम्हाला तो मिळणारच आहे, राईट। नाव सपोज एक कंडिशन अशी होईल की तुम्ही 1000ला जो आहे बाय केला होतात, ओके, 1300 सेल केला होतात, ओके, मार्केट आता ट्रेड करते 1200ला, ओके, हा पण पैसे बनवून देते तुम्हाला, हा पण पैसे बनवून देते। ओके, नाव तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे ना 1300 रीच नाही करणार, ओके, बट तो 1200च्या आतमध्येच ओपन राहील, पण आता मला याच्यामध्ये प्रॉफिट वाढायचं तर मी काय करू,
तर मी जो इथे सेल केलेला त्यामध्ये अजून एक लॉट मी ऍड करणार. सो ह्याला मी टेक्निकली कन्वर्ट करणार रेशिओ स्प्रेडमध्ये. कशामध्ये कन्वर्ट करणार मी ह्याला? रेशिओ स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. का? कारण मला माहिती आहे मी हळूहळू 4, 5, 10, 12 दिवस ऑलरेडी झालेत मी सेल केला, त्या स्ट्राईकच्या वरती अजून जाण्याचा मोमेंटम नाही आहे. बट 1000ने जो मला बेनिफिट दिला, बाय केला तो पण बेनिफिट देते, सेलवाला पण बेनिफिट देतोय, पण मला 1300 वाटते सेल वरती नाही तोडणार. सो मी काय करणार, त्याला अजून एक लॉट ऍड करणार त्याच्यामध्ये, म्हणजे मी त्याला कन्वर्ट करणार रेशिओ स्प्रेडमध्ये. ओके, कशामध्ये करणार? रेशिओ स्प्रेडमध्ये. ह्यामध्ये बेनिफिट काय तुम्हाला मिळेल की तुम्ही जे कॉल ऑप्शन सेल केलं, 2 लॉट जास्त सेल केले तुम्हाला, तिकडे आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहे, हळूहळू आपण नियर एक्सपायरी येतोय, त्यामुळे आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचा थीटा इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. त्यामुळे जो एक फास्ट डीकेचा तुम्हाला एक बेनिफिट मिळतो ना, ओव्हरनाईट पोझिशन तुम्ही होल्ड करण्याचा, त्याचा बेनिफिट तुमच्या PNL मध्ये रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होईल. केव्हा करायचे? जेव्हा आपण एखादा बुल कॉल स्प्रेड बनवला असेल आणि जेव्हा जो मी सेल केलाय त्याच्यावरती जाऊ शकत नाही असं तुम्हाला वाटते, तेव्हा तिकडे जाऊन तुम्ही अजून एक लेग ऍड करणार. ओके, किंवा तुम्ही काय करू शकता की रेशिओ जो स्प्रेड आहे ना ह्याच्याऐवजी तुम्ही इकडे 1000 बाय केलेलात, 1300 सेल केल्यात, सो वरती जाऊन 1400 किंवा 1500 सेल करा स्ट्राईक. हाफ डीप OTM झाला, राईट, फार OTM झाला. सो फार OTM मध्ये बेनिफिट काय तुम्हाला, ह्याचा थीटा तर अजून फास्ट डिके होत असणार, राईट. सो ह्याचा एक बेनिफिट तुम्हाला ओव्हरनाईट पोझिशनमध्ये मिळते. सो टेक्निकली ह्या स्ट्रॅटेजीला आपण म्हणतो लॅडर, ह्याला जनरली आपण म्हणणार बुल कॉल लॅडर. ओके, सिम्पल बघा, पुन्हा एकदा मी एक समजवतो पाथ काय आहे. पहिला आपण अँटिसिपेट केले बुलिश मोमेंटम आणि एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत. सो मी काय करणार, एखादा कॉल ऑप्शन बाय करणार. मी अँटिसिपेट करतो एक डिरेक्शन. सो जर 2-3 दिवसात किंवा 4 दिवस मॅक्झिमम, जर 4 दिवसात एक मोमेंटम आली सो आय कॅन होल्ड इट, चांगला जर PNL असेल तर. नाही आली तर एक तर मी त्या ट्रेडला स्क्वेअर ऑफ करणार, एका दुसऱ्या स्टॉकवर जाईन, किंवा त्याच ट्रेडला मी एका स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करणार. कोणता करणार पहिला? आय गो विथ द बुल कॉल स्प्रेड. जर मोमेंटम आली त्याच्यानंतर विच इज वेल अँड गुड, 1000च्या वरती गेला तर चांगलं आहे. 1300 जर आपण सेल केलं तर तिकडे थीटा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळते. बुल कॉल स्प्रेड कन्वर्ट केला, आता तुम्हाला वाटतं की मार्केट त्याच रेंजमध्ये राहू शकतो, तर तिकडून मोमेंटम दिली सो यू विल गेट अ मॅक्झिमम प्रॉफिट जो तुमचा आहे तो. खाली पडला तर मॅक्झिमम लॉस तुम्हाला माहिती आहे, बट स्टील जर मार्केट त्याच रेंजमध्ये फिरतोय अँड यू थिंक की आता 1300 जो आहे तो लेवल ब्रेक नाही करू शकत आहे आणि डेज टू एक्सपायरी पण जवळ येत चालले, सो मी त्या 1300 मध्ये आणखी एक लॉट ॲड करणार, जो मी सेल केला आहे त्या लॉटमध्ये आणखी एक लॉट ॲड करणार. सो त्याला मी कन्वर्ट करणार रेशिओ स्प्रेडमध्ये. सो काय होणार, आउट ऑफ द मनी स्ट्राईक असल्यामुळे एक ड्रास्टिक जो फॉल आपल्याला बघायला मिळतो थीटाचा, तो आपल्याला बघायला मिळेल. आणि हा कॉल ऑप्शन तर तुम्हाला पैसे बनवून देताच आहे, कारण ऑलरेडी मार्केट वरती आहे तर. आणि हलकासा जरी वरती दिला स्टील या मेकिंग दी मनी, लॉस कुठे नाही होणार आहे तिकडे. किंवा त्या रेशिओ स्प्रेडला मी कन्वर्ट करणार लॅडरमध्ये. लॅडरमध्ये जेव्हा आपण मी कन्वर्ट करतो तेव्हा काय होणार, मी एक OTM जो विकला आहे त्याच्यावरती जाऊन अजून फार OTM स्ट्राईक विकणार. सो OTM स्ट्राईकचा जो थीटा डिके आहे तो तुम्हाला मिळणार आणि कॉल ऑप्शन जो आहे तो इकडे बघायला मिळेल. दाखवतो मी तुम्हाला कशी बनते ती स्ट्रॅटेजी. सिम्पल बघा, मी आलो इथे ट्रेडिंगमध्ये, ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये. ओके, लेट्स सी निफ्टीच्या ऐवजी आपण एखादा स्टॉक घेऊया. लेट्स टेक द रिलायन्स. ठीक आहे, ठीक आहे. सपोज रिलायन्सचा मी नेकेड कॉल ऑप्शन बाय केला ॲट द मनी. ओके, इथे बघा जर मोमेंटम आली विच इज वेल अँड गुड, जर 2-3 दिवस मोमेंटम आली तर खूप चांगले पैसे भेटतात. पण जर सपोज मोमेंटम नाही आली, सपोज 4 दिवसात, ठीक आहे, ओके, प्राइस त्याच लेवलला आहे तर यू कॅन सी आय मेकिंग दी लॉस. 875चा लॉस आहे, बस जर मार्केट त्याच लेवलला राहिला तर नेग्लिजिबल लॉस आहे, बट स्टील इट्स अ लॉस, राईट. सो मी ह्याला काय करणार, मी ह्याला बुल कॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. ओके, सो मी कॉल ऑप्शन सेल केला. ओके, सो यू कॅन सी जर मार्केट त्याच लेवलला राहिला त्यावेळेस तर यू विल बी मेकिंग अ प्रॉफिट. जर थोड्या दिवस त्याच लेवलला राहिला तर, जर हलकीशी डिरेक्शन घेतली तर यू आर मेकिंग दी मनी 4 ते 5 दिवस. सपोज इकडून मोमेंटम 10 दिवसापर्यंत आलं, मार्केट त्याच लेवलला आहे, यू कॅन सी यू आर मेकिंग दी गुड अमाऊंट ऑफ मनी बाय बिकॉज ऑफ द थीटा. आणि तेच जर मार्केटने डिरेक्शन घेतलं तर यू आर मेकिंग द गुड अमाऊंट ऑफ मनी अगेन. जर मार्केटने इथे डिरेक्शन घेतली तर, जर खाली पडलं तर मॅक्झिमम लॉस तुम्हाला तुमचा माहिती आहे किती आहे तो इथे.
ओके, ही झाली गोष्ट. नाव सपोज इथून 17 दिवस झाले आणि मार्केटने हलकासा डिरेक्शन घेतला. आता मला माहिती आहे की मार्केट ह्या लेवलच्या वरती जाऊ शकत नाही, 3150 किंवा 170च्या वरती जात नाही आहे. सो मी काय करणार, मी 3100 जो आहे ना त्यामध्ये आणखी एक लॉट ॲड करणार. ओके, सो यू कॅन सी माझा जो स्प्रेड झाला आहे तो रेशिओ स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाला आहे. यू कॅन सी रेशिओ कॉल स्प्रेड. सो मार्केट जर इथून जरी वरती गेला, स्टील यू आर मेकिंग दी गुड अमाऊंट ऑफ मनी. खाली पडला तरी तुम्हाला पैसे इथे बघायला मिळतात, राईट. जास्त मोठी डिरेक्शन आली तर कुठेतरी एक मेजर लॉस आहे, बट कधी त्या मोमेंटमच्या पुढे एकदम, राईट. बट त्याच्याच आतमध्ये असेल तर एक चांगला बेनिफिट आहे इथे. तेच जर सपोज मी इथे लॅडर ॲड करतो, मी इथे क्वांटिटी परत ना हे केले, मी वरती फार OTM अजून जातो आणि कॉल ऑप्शन सेल करतो. यू कॅन सी अ बुल कॉल लॅडर. तर तुमची स्ट्रॅटेजी काही अशी बघायला मिळेल तुम्हाला, राईट. सो हा एक बेनिफिट आहे ॲडजस्टमेंटचा. जर तुम्हाला प्रॉफिट होते तर त्याला मॅक्झिमाइज लेवलला कसं घेऊन जायचं आहे, लॉस होत असेल तर मिनिमाइज लेवलला कसं घेऊन जायचं आहे, हे तुम्हाला ॲडजस्टमेंट शिकवतं. ओके, खूप जण कॉल ऑप्शन पुट ऑप्शन नेकेडसोबत जातात, जा, पण ट्राय करा की तुम्ही स्ट्रॅटेजीज केला तर तुमचा जो लॉस होणार आहे तो कमी करू शकतात आणि प्रॉफिट होणार तो मॅक्झिमाइज पण करू शकतात. इवन जर स्टॉक मार्केटमध्ये जेवढी जास्त मोमेंटम नसेल, त्या स्टॉक मोमेंटममध्ये नसला तरी. ओके, सो हे झालं बुलिशसाठी. सेम यू कॅन गो विथ द बेरिश ॲज वेल. जे मी कॉलचे स्ट्राईक सिलेक्ट केले तसेच तुम्ही OTM जाऊन पुटचे स्ट्राईक सिलेक्ट करा. तुमची सेम कन्सेप्ट बनणार, बेअर कॉल लॅडर किंवा रेशिओ स्प्रेड बनणार. ओके, सो हे झालं डिरेक्शन मार्केटसाठी. जर मला वाटतं की मार्केट साईडवेज असेल तर मी काय करू. ओके, सो सिम्पल बघा, जर मार्केट साईडवेज असेल, ओके, तर आपण जनरली काय करतो, एक कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सेल करतो OTM, राईट. म्हणजे पे ऑफ तुमचा काही असा बनतो लाईक दिस, राईट. जनरली तुम्ही ह्याला काय म्हणता, स्ट्रँगल. ओके, स्ट्रँगलचं हे काय आहे की जर मार्केट सपोज इथे आहे तर मार्केट ह्याच रेंजच्या आतमध्ये एक्सपायर झाला टिल एक्सपायरी, यू आर मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी. बट जर ह्याने डिरेक्शन घेतली तर तुम्हाला इथे अनडिफाईन्ड लॉस आहे, राईट. स्ट्रँगलमध्ये हाच एक मोठा बॅरियर आहे, बरोबर. सो जर तुम्हाला ह्या स्ट्रँगलला कन्वर्ट करायचं विदाउट एनी स्पेसिफिक मोठा लॉस, तर तुम्ही ह्याला हेज करा, ज्याला आपण कन्वर्ट करतो कॉन्डोरमध्ये. कॉन्डोर ह्याला का म्हणतात, कारण कॉन्डोर जर तुम्ही सर्च कराल गुगलवरती कॉन्डोर बर्ड करून, तर त्याचे जे विंग्स असतात तर तुम्ही पाहिला तर खूप मोठे विंग्स असतात त्याचे जनरली, राईट. सो कॉन्डोर पण बघा दिसायला तसं दिसतं, त्याचे विंग्स जे असतात ते थोडे मोठे असतात कम्पॅरेटिव्हली बटरफ्लाय. त्यामुळे ह्याला आयर्न कॉन्डोर जनरली, आयर्न कॉन्डोर स्पेसिफिकली शॉर्ट कॉन्डोर आपण जनरली ह्याला म्हणतो. ओके, सो सिम्पल बघा, हे एकदम सिम्पल आहे, ह्याला जास्त लॉजिकची हे नाही, डिफिकल्ट नाही ह्याचं पार्टचं. सपोज मी पुट ऑप्शन सेल केलं आहे आणि डिलीट. ठीक आहे, सपोज मी एक OTM पुट ऑप्शन सेल केलं आणि एक OTM कॉल ऑप्शन सेल केलं, तर यू कॅन सी माझा जो आहे ती स्ट्रॅटेजी काही अशी बघायला मिळेल. ठीक आहे, यू कॅन सी माझी स्ट्रॅटेजी आहे ती जनरली अशी बघायला मिळेल तुम्हाला की जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिला, स्टील आय एम स्पेसिफिकली, एक मिनटं परफेक्ट येऊ द्यायला जरा, मी एकदमच फार OTM सेल. हां, सो यू कॅन सी जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिला, स्टील आय एम मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी. जर एक्सपायरीपर्यंत हलकीची डिरेक्शन आली तरी चालेल, आय विल बी मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी. बट जर मार्केटने खूप मोठा फॉल घेतला किंवा राईज घेतली तर मला एक अनडिफाईन्ड लॉस आहे, राईट. सो आता या लॉसला मी कसं हेज करू, द आन्सर इज सिम्पल. मी इथे येणार आणि OTM कॉल अँड पुट ऑप्शन बाय करणार. सो OTM मी गेलो आहे, कॉल ऑप्शन बाय केलं आणि एक पुटचा OTM स्ट्राईक सिलेक्ट करणार. ओके, सो 2960 मी हेज करतो पुट ऑप्शन, सॉरी 960 060 झालं ना हे 960. ओके, पुट ऑप्शन. ओके, सो यू कॅन सी इथे जो आहे तो थोडाफार इथे लॉस बघायला मिळतो, पण यू कॅन होल्ड इट. ठीक आहे, हे कधी करणार आपण, हे तेव्हा करणार जेव्हा स्पेसिफिकली आपल्याला वाटतं की मार्केट एक हलकासा डिरेक्शन घेऊ शकतो. ओके, इवन दो पहिला तुम्ही काही मिनिटासाठी काही वेळासाठी तुम्ही ह्याला होल्ड करणार. ओके, फॉर टाइम डिके होल्ड झाला. जर तुम्हाला वाटलं की मार्केट ह्या लेवलच्या ब्रेक इव्हनच्या आसपास आले तर पहिला तुम्ही वाटल्यास कॉल साईडची पोझिशन हेज करा आणि तेच जर तुम्हाला वाटतं की मार्केट बेरिश आहे तर तुम्ही एक पुट साईडची पोझिशन हेज करा. दोन्ही पोझिशन एकत्र हेज करण्याची गरज नाही आहे.
सो जर तुम्ही केलात तर इनिशियली डायरेक्ट जाताना पहिला कॉन्डर डिप्लॉय करा, नाही तर पहिला स्ट्रँगल, त्याच्यानंतर यू कॅन हेज इट द पोझिशन. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला आणखी एक स्पेसिफिक व्हिडिओ कॉन्डोरसाठी किंवा बटरफ्लायसाठी पाहिजे असेल सांगा कमेंटमध्ये. आणि जर ही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला सांगा की अजून स्पेसिफिकली काही कंटेंट तुमच्याकडे असेल तुम्ही व्हिडिओ सांगा, आपण त्याच्यावरती नक्की बनवू. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ ओव्हरऑल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. ओके, बऱ्याच व्हिडिओज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.